म्हणजे दुसऱ्यांच्या हातामध्ये आपला रिमोट कंट्रोल न देता स्वतः आपण ज्या कार्य करत आहोत त्याच्यावरती आपला विश्वास असणं आणि त्या पद्धतीने आपण कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, अपयश हे सुद्धा एका पुढच्या यशाला जन्म देणार असतं, म्हणून आपण अपयशातून शिकलं पाहिजे. बिकम सेल्फ डिपेंडंट म्हणजे स्वतःवरती अवलंबून राहा. नमस्कार युवक विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सारथी डॉक्टर संतोष पाटील. युवकांसाठी यशाची वाट या आपल्या नवीन व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण आज भेटत आहोत. आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे आत्मविश्वास. मित्रांनो, सेल्फ कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या आयुष्यामध्ये जर असेल तर आपण प्रत्येक गोष्ट मित्रांनो आत्मविश्वासपूर्वक करू शकतो. आणि हा आत्मविश्वास यायचा असेल तर आपल्याला इगल मेंटॅलिटी ठेवणं फार गरजेचं आहे. आता इगल मेंटॅलिटी म्हणजे काय, तर गरुड ज्या पद्धतीने त्याची मेंटॅलिटी ठेवतो की तो ढगांच्या वरती उडतो मित्रांनो. म्हणजे ढगांच्या वरती उडतो याचा अर्थ त्याला एक हेलिकॉप्टर अँगल आहे, त्याला सगळं दिसतं. जर तुम्हाला एखाद्या क्षेत्राबद्दल नॉलेज पाहिजे असेल, ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला त्या क्षेत्राबद्दल ज्ञान आलं तर आपला आत्मविश्वास वाढतो, आपली भीती जाते. म्हणून हा आत्मविश्वास जो आहे, हा आत्मविश्वास म्हणजे काय आहे, तर हा आत्मविश्वास म्हणजे लोक मला पसंत करतीलच हा विचार नाही, तर त्यांनी मला पसंत केले नाही तरीही मी ठीक आहे ही विचारसरणी म्हणजे आत्मविश्वास आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या हातामध्ये आपला रिमोट कंट्रोल न देता स्वतः आपण ज्या कार्य करत आहोत त्याच्यावरती आपला विश्वास असणं आणि त्या पद्धतीने आपण कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे. हा आत्मविश्वास आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. आणि हा कसा मिळवायचा आहे आणि तो कसा वाढवायचा आहे या संदर्भातल्या काही गोष्टी आणि काही मुद्द्यांचा विचार आपण आज करणार आहोत. त्यामधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे तुलना बंद करा. आपली इतरांशी तुलना नको आहे, आपल्याला इतरांबद्दल कंपॅरिझन करायचं नाही. तुम्ही स्वतः जसे आहात त्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल याचा विचार तुम्ही करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इतरांबरोबर कंपॅरिझन करणं बंद करा, तुमचा आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच वेळेला असं होतं की त्यानं केलं म्हणून मी करतोय, असं अजिबात करायचं नाहीये. मला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे आणि त्या विचारांच्या स्पष्टतेनं तुम्हाला ते करायचं आहे तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भीतीवर विजय मिळवा. आता बऱ्याच वेळेला बघा, आम्ही हे केलं तर मी अपयशी होईल, मी इकडे गेलो तर मला यामध्ये अपयशी, ही भीती आपल्याला सतत सतावत असते. ह्याच्यावर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. मग हा आपल्याला दोन प्रकारे मिळवता येतो. एक म्हणजे त्या क्षेत्राबद्दल जाणून घेणे, यातून आपली भीती मोडते. आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती गोष्ट करून बघणे. जास्तीत जास्त मित्रांनो काय होईल, अपयश येईल. पण अपयश आलं म्हणजे सगळं संपलं का, नाही. तर मित्रांनो, अपयश हे सुद्धा एका पुढच्या यशाला जन्म देणार असतं, म्हणून आपण अपयशातून शिकलं पाहिजे आणि अपयशातून पुढे गेलं पाहिजे. म्हणून भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे तुम्हाला. भीती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तुमच्या मनामध्ये असणारी एक मानसिक अवस्था आहे ती तुम्हाला काढून टाकता आली पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून ती फार गरजेची आहे. आत्मविश्वास जर आपला पुष्ट व्हायचा असेल तर आपल्याला भीतीवरती खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवावं लागेल. तिसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. बऱ्याच वेळेला आपण मनाशीच आपला विचार करत असतो की मला हे जमेल का. पॉझिटिव्ह थॉट आपल्या मनामध्ये येणं फार गरजेचं आहे, कारण ते कृतीला ऊर्जा देण्याचं काम करतो. म्हणून आपण प्रत्येक कृतीबद्दल मला हे जमेलच हा विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करणं गरजेचं आहे. इतरांनी ते केलं मला येणार नाही हा जर निगेटिव्ह थॉट तुमच्या मनामध्ये आला तर 100% तुम्हाला ते येणार नाही. पण तुम्ही पॉझिटिव्ह थॉटनं जर त्याला समोर गेला तुमचा आत्मविश्वास वाढेल. म्हणून पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा तुम्हाला मला सांगावासा वाटतो तो म्हणजे तुमच्या गरजांना प्रायोरिटी तुम्ही दिली पाहिजे. इतरांना काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या प्रायोरिटी ठरवल्या पाहिजेत आणि त्या गरजांना प्रायोरिटी दिली पाहिजे. मित्र बोलावला आलाय, प्रत्येक वेळी मित्र बोलावलाय म्हणून तुम्ही तुमचं काम सोडून जर तिकडे गेला तर तुमच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होणार. आणि तुमचा परफॉर्मन्स तुमच्या क्षेत्रामध्ये जर व्यवस्थित नाही झाला तर मित्रांनो तुम्हाला अपयश येणार आणि तुमचा आत्मविश्वास कमी होणार. म्हणून आधी आपल्या गरजा काय आहेत, आपल्याला काय करायचं आहे याला जास्त प्रायोरिटी देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. यासाठी तुमचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. पुढचा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा वाटतो तो म्हणजे एक्झरसाइज आपण केली पाहिजे. आता एक्झरसाइजचा आणि आत्मविश्वासाचा काय संबंध आहे, तर आपण जर एक्झरसाइज केली तर आपली बॉडी फुल पोश्चरमध्ये राहणार आहे, फुल परफॉर्मन्समध्ये राहणार आहे आणि आपल्याला कोणतंही काम करत असताना थकवा येणार नाही आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास बूस्ट होणार आहे. जर आपण योग्य पोश्चरमध्ये असो, आपली बॉडी योग्य पोश्चरमध्ये असेल तर आपल्याला सुद्धा एक आत्मविश्वास वाढतो आपला मित्रांनो. आणि आपण कुठं जरी गेलो तर एकंदरीत आपल्या बॉडी अटायरमध्ये तो आपला आत्मविश्वास दिसतो. म्हणून एक्झरसाइज डेली करा. स्वतःच्या शरीराला रोज 1 तास वेळ काढलाच पाहिजे मित्रांनो, असं माझं सहज तुम्हाला सांगणं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला तुमच्या शरीरासाठी 1 तास काढा. रेग्युलर एक्सरसाइज करा जेणेकरून तुम्ही दिवसभर फिट राहाल आणि ऍक्टिव्ह सुद्धा राहाल. त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा वाटतो जो आत्मविश्वास अत्यंत निगडीत आहे तो म्हणजे आपल्यातला जो डिपेंडंटपणा आहे तो कमी झाला पाहिजे. म्हणजे काय, बिकम सेल्फ डिपेंडंट म्हणजे स्वतःवरती अवलंबून राहा. स्वावलंबनातून स्वयंपूर्णतेकडे असं एक वाक्य आहे. म्हणजे काय की आपण स्वावलंबी झालं पाहिजे. आज आपण वडिलांच्या पैशावरती जर जगत असू मित्रांनो किंवा आपण आपला काम न करता आपण इतरांच्यावर जगत असू तर आपला आत्मविश्वास कमी होतो. म्हणून जास्तीत जास्त लवकर तुम्हाला स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मी माझं स्वतःचं शिक्षण मित्रांनो पूर्ण कमवा आणि शिका या योजनेतून केलं आहे. माझे आई वडील 7वीमध्ये एक्सपायर झाले, तेव्हापासून कमवा आणि शिका असं
शिक्षण मी घेतलेलं आहे, माझं PhD पर्यंतचं शिक्षण, हे सगळं शिक्षण मी स्वतः केलेलं आहे, स्वतः काम करून केलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा मित्रांनो स्वतः सेल्फ डिपेंडंट व्हा, स्वतःच्या पायावरती उभे राहा आणि आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने पुढे जाता येते का यासाठी स्वतः सेल्फ डिपेंडंट झालात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. कारण माझी भाकरी मी कमवतोय हा आत्मविश्वास तुम्हाला येईल आणि तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला एक ऊर्जा मिळेल. त्याच्यानंतर अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तो मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्याला एखादी जर हॉबी असेल, तुम्हाला एखादा छंद असेल, तो चांगला डेव्हलप करा, त्याला वेळ द्या. कारण हॉबीला जर तुम्ही वेळ दिला मित्रांनो तर ती तुमची पॅशन होऊ शकते, ते तुमचं करिअर होऊ शकते. त्यामुळं त्या हॉबीला तुम्ही वेळ द्या आणि त्या हॉबीमधनं सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळू शकतात. त्यामुळे छंदाला वेळ द्या. हा छंद तुमचा कधी करिअरमध्ये बदल सांगता येत नाही. कोणताही छंद असेल, चित्रकला असेल, गायन असेल, वादन असेल. मी मला चित्रकलेचा छंद जोपासलेला आहे. तुम्हाला माझ्या युट्यूबवरती चित्रकलेचे सुद्धा व्हिडिओ दिसतील, माझे पेंटिंग्स दिसतील, तुम्ही बघू शकता. त्या माध्यमातून तुमचा एखादा छंद असेल, कोणताही असेल, तो तुम्ही जोपासा. तो तुम्हाला तुमच्या माइंडची पॉवर वाढवण्यासाठी उपयोगी पडेल आणि तुमचा आत्मविश्वास बूस्ट करण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून हा आत्मविश्वास जो आहे मित्रांनो, तो या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जा, जो तुम्हाला जास्तीत जास्त आणि ऊर्जा देईल आणि पुढे जाता येईल. मित्रांनो, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला जे लाभले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आता आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला लाभलेल्या नाहीत, पण या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लाभलेल्या आहेत त्याबद्दल कृतज्ञता जर व्यक्त केली तर आपला आत्मविश्वास अजून वाढतो. आपल्याला जे लाभलंय ते बऱ्याच जणांना लाभलेलं नाही आहे. आपण 2 ते 3% लोकांच्या मध्ये येतो, म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि पुढचं कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. मित्रांनो, ज्ञानेश्वर मुळे त्यांच्या माती, पंख आणि आकाश या पुस्तकामध्ये म्हणतात की लढाईच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुटके श्रेष्ठांना आहे, म्हणून चिंता करण्यात काय अर्थ. लढाई ही शस्त्रास्त्राने नाही तर मनाच्या तयारीने जास्त जिंकली जाते. मन आपलं खंबीर असेल तर ती लढाई जिंकणं अत्यंत शक्य आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या आत्मविश्वासानं ती लढाई पार करा. मग ती तुमच्या परीक्षेची असेल, तुमच्या जीवनाची असेल, तुमच्या आयुष्याची असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या मनाचा निर्धार हा आत्मविश्वासपूर्वक असला पाहिजे. मित्रांनो, पडणे ही हार नाही तर पडून न उठणे ही हार आहे आणि म्हणून आपण उठलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्या ध्येयासाठी कायम कार्यरत असलं पाहिजे. या ध्येयासाठी कार्यरत असण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मित्रांनो. या पद्धतीनं आत्मविश्वास बाळगा आणि पुढे जा. तुम्हाला 100% तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळणार आहे आणि या सक्सेससाठी माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. खूप धन्यवाद.